एवढी पळवली की आम्हाला असं वाटलं की गाडीच्या मागे वाघ आलाय की काय म्हणून. आता वाजलेले आहे सकाळचे 4:30. आम्ही सकाळी 4:30 पण आपण 4:30ला उठलो ना. सो आता 4:30ला उठलो आहे आणि आता वाजलेले आहेत 4:50 झालेले आहेत. आणि आता आम्हाला 5 वाजता इथून निघायचं आहे. इथून 15 किलोमीटर नाही 20 किलोमीटर आहे इथून. आणि आमची सफारी सकाळी 6ची आहे. तर आम्हाला 6ला 10 मिनटं असेपर्यंत तिथे पोहोचायचं आहे. सो आता आमची फटाफट आवरावर चालली आहे आणि आम्ही इथून आता फटाफट आवरून तयार होऊन इथून निघतो आहे. इथे प्रिन्सेस झोपली आहे. इथे ईशान पण. सगळी तयारी चालू आहे गाडीत बसण्याची आणि निघण्याची. सकाळ सकाळ तर आता आम्ही जस्ट निघालेलो आहोत. आपली एक गाडी पुढे केलेली आहे आणि आता आम्ही सुद्धा निघालोय. आता 5:20 झालेले आहेत करेक्ट आणि अर्ध्या तासावर आहे आपलं लोकेशन. सो आता आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे. चला. कारवा आपल्याला 4 किलोमीटर वरती आहे आणि समोरच बघा सफारी इन युअर ओन कार्ट. स्वतःच्या गाडीने आपण सफारीने इथून चाललेलो आहोत आणि पुढे जाऊन आपल्याला कोलारा गेटला जायचं आहे. इथे ना जुनोना गाव आहे आणि एवढ्या भयंकर जंगलामध्ये गावाची वस्ती म्हणजे खूपच असं कशी जीव सांभाळून राहत असतील मम्मी हे लोक इथे. सवय झाली असेल. सो फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहोत आणि हे आपलं प्रवेशद्वार आहे. कारवा बल्लारशाह सफारी पर्यटन. केवढं फिरवलं पण आपल्याला इकडे बघा. खूप छान असं टायगरचं पोस्टर सुद्धा लावलेलं आहे. चहाची टपरी सुद्धा आहे. ते म्हणजे सकाळी आल्यानंतर नाश्ता वगैरे पण. कार पार्किंग पण आहे इकडे कार पार्किंग सुद्धा आहे आणि बऱ्याच गाड्या आहेत. बापरे मम्मी गाड्या बघा किती आहेत. बऱ्याच आहे. इकडे तिकीट काउंटर आहे. हे बघा इकडे तिकीट काउंटर आहे आणि बऱ्याच गाड्या आहेत. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर सोनाली प्रिन्सेस चॅनल. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत ताडोबा अंधारी टायगर रिझर्व कारवा गेटला. आणि हा गेट खूप प्रसिद्ध आहे टायगर साईटिंगसाठी. आणि आता आपण 6:30ची सफारी म्हणजे 6ची सफारी घेतली होती. तर आपलं आता तिकीटची बुकिंग वगैरे आपण ऑनलाईनच केली होती पण एंट्री आपण आता आल्या तिथे करून घेतलेली आहे. आणि आपल्याला आता ह्या कारवा गेटला आपल्याला खूप सारे प्राणी बघायला मिळणार आहेत. टायगर, लिपर्ड, स्लोथ, बियर, डिअर आणि वाईल्ड डॉग वगैरे असे. पण बघूया आज आपल्याला नशीब साथ देतंय का. आपल्याला टायगर, लिपर्ड असे मोठमोठे प्राणी आपल्याला बघायला मिळत आहेत का. खूप सगळेजण आम्ही एक्सायटेड आहोत. आणि आज 1 तारीख आहे आणि तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. सो बऱ्याच फॅमिली आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता बाहेर. आणि विंटर सीझन असल्यामुळे ना खूप जास्त थंडी आहे. म्हणजे खूप गार इकडे आणि जंगल बाहेर. जेव्हा आम्ही सिटीमध्ये होतो तेव्हा थोडीशी गरमी होती पण जंगलात आल्यानंतर इतकी थंडी आहे खूप जास्त. आणि इकडे फोटो सेशन चालू आहे. इथे हे तिकीट काउंटर आहे. बाकीच्या फॅमिली सुद्धा आलेल्या आहेत. हे आपल्या इथे तिकीट काउंटर. हा बुकिंग चालू आहे. तर आपली बुकिंग झालेली आहे. एंट्री चालू आहे इथे. किती मेंबर आहेत? किती मेंबर आहेत? एंट्री हां दोन फॅमिली तर कसं वाटतं तर फॅमिलीला विचारतो पण आम्ही. त्याच्यानंतर आम्ही रिव्ह्यू घेऊ सगळ्यांचा प्रत्येकाचा एकेकाचा कसं आहे वाटतं. आणि मी तर खूप एक्साइटमेंट आहे माझी. आता बघूया न्यू इयरची सुरुवात आम्ही जंगल सफारीने करणार आहोत. तर तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा राईडची. इकडे आपला गोप्रो आहे.
कारण पुढे आपल्याला आतमध्ये कॅमेरा हे मोबाईल अलाउड नाही आहे. जास्त खूप थंडी आहे इकडे ना. सेल्फ गाडी पण अलाउड आहे, पण त्याचे चार्जेस वेगळे आहेत. काहीतरी 2,500 पासून स्टार्ट आहेत. पण ती जी म्हणजे सेल्फ म्हणजे त्याची जबाबदारीवर आपापली गाडी घेऊन जायची. आणि ही जी गाडी असते आपली गव्हर्नमेंटची, ती त्यांची जबाबदारी असते. त्याच्यामुळे आपण गव्हर्नमेंटचीच गाडी आपण बुक करणार, आपण सेल्फ नाही जाणार आहोत. आणि इथे कॅमेऱ्याची सेटिंग चालू आहे. खूप साऱ्या गाड्या आहेत, खूप साऱ्या. काय इकडे आधीच बसून घेतलेली आहे आणि सीट बुकिंग करून घेतलेली आहे. एक्साइटेड आहात का लिपड बघायला, टायगर बघायला? पिल्लू टायगर बघणार का, लिपड बघणार का? येस. बोला, एक्साइटेड आहात तुम्ही? एक्साइटेड आहात सगळे? जसं थोडा उजेड होत चाललेला आहे, उजडत चाललेला आहे, तशी पब्लिक येत आहे. म्हणजे जंगल सफारीसाठी बरेचशा गाड्या आलेल्या आहेत, बरेचसे लोक आलेले आहेत. बघू शकता तिकडे पण पार्किंगला खूप साऱ्या गाड्या लागलेल्या आहेत. आणि इकडे सुद्धा लोक वाढायला लागलेली आहेत. काय आता वाजलेले आहेत सकाळचे 6:40 आणि बऱ्याचशा गाड्या गेलेल्या आहेत. आले जेव्हा तेव्हा खूप साऱ्या गाड्या भरलेल्या होत्या आणि बरेचसे फॅमिली आता जंगल सफारीसाठी पुढे गेलेली आहे. आपले सुद्धा एका गाडीमध्ये सगळ्यांनी बसून घेतलेला आहे आणि दुसऱ्या गाडीमध्ये आता आम्ही सगळे बसणार आहोत. आणि हा जो ताडोबा कारवा गेट आहे, हा खूप प्रसिद्ध गेट आहे टायगर लिपर्डसाठी. आणि इथून आता आपण ह्या रूटने आता आपण सगळ्यात मोठं आणि प्रसिद्ध जंगल आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे आता. आणि तुम्ही सुद्धा ब्लॉग कंटिन्यू ठेवा. आपल्याला कोणते आज प्राणी बघायला मिळणार आहेत माहिती नाही, पण सो चला आता खूप सारं एन्जॉय करूया सोबत. तर आता आपली इथून बघा जंगल सफारी स्टार्ट झालेली आहे आणि या ताई आपल्याला गाईडसाठी आलेल्या आहेत. तर आपण त्यांचं सुद्धा आपण इंट्रोडक्शन घेऊया. ताई बोला. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. माय नेम इज शिवानी टेकाम. वेलकम टू कारवा बल्लारशा सफारी. आणि ड्रायव्हर नेम सौरव. तुम्ही कुठचे मॅम? आम्ही मुंबईचे. नेम सोनाली प्रमोद वाघमारे. बघत आहे तुम्ही, हे 30-35 वर्षापूर्वीचे आहे. अच्छा. पण इथली अशी झाडे तोड वगैरे होतात का की नाही होत? म्हणजे नाही मॅडम, आता नाही. पहिले होत होते पण आता नाही. आणि इथे जास्तीत जास्त प्रमाणात बांबू आहे आणि सागवान प्लांटेशन आहे. गव्हर्नमेंट सगळं. जी सर. आणि जसं की मॅम ते जे वारलेले सुके बांबू दिसत आहे तुम्हाला, त्याची वय आहे 40 वर्ष. एज कसले ते बांबू, हे जे बांबू आपल्याला बघायला बांबू दिसत आहे तुम्हाला, त्याची वय आहे 40 वर्ष. 40 वर्षानंतर त्याला एकदा फुलबार येते. अच्छा. नंतर ते नाही का नष्ट होतात. 40 वर्षानंतर बांबूंना फुलवार येते आणि नंतर ते नष्ट होतात. आणि आता आपण जर जंगल सफारीला चाललेलो तर आपल्याला तर कोणते प्राणी बघायला मिळतील? मॅम जसे की आपल्या जंगलात आहे स्पॉटेड डिअर, बियर, लेफर्ड, वाईल्ड डॉग आणि टायगर. अच्छा. पक्ष्यांपैकी वेळा रागो आहे, ब्लॅक ड्रँगो, किंगफिशर, मोर, सर्व पक्षी आहेत. तर ताईंनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला टायगर, लिफर्ड, वाईल्ड डॉग आणि स्लोट काय बियर सुद्धा बघायला मिळणार आहे. आणि पक्ष्यांमध्ये काय बोललात? पक्ष्यांमध्ये मोर आणि किंगफिशर, ग्रीन बीटर, सारे पक्षी आहे मॅडम. हे सारे पक्षी आपल्याला आता आतमध्ये गेल्यानंतर बघायला मिळणार आहेत. लिटल इग्रेट वगैरे. आणि हा रस्ता इकडून वेगळं. ही मॅडम शिवमाराई लाईन आहे. जे आमचे आदिवासी लोक होते पहिलेचे, ते या लाईनीवर म्हणजे इथे एक झाड होतं पहिले, या लाईनीवर पूजा करत होते म्हणून याला नाव दिलं आहे शिवमाराई लाईन म्हणून. खूप छान गाईड मिळालेली आहे आपल्याला. आणि मॅडम हे सर्व जंगलामध्ये हे सर्वात मोठं झाड आहे मोहाचं. पुरा 90 वर्षाचं आहे. हे झाड मोहाचं आहे आणि 90 वर्षांचं हे झाड आहे बघा.
खूप मोठं आहे. जसे की मॅडम ते आपले आदिवासी लोक मोह याला फळं लागतात छोटे छोटे मोह. हा तेल पण काढतात दादा. नाही भाजी नाही, तेल काढतात. आणि पहिले जसं पहिलेचे लोक होते याच्या पोळ्या पण बनवायचे, मोहाच्या फुलांच्या पोळ्या. हा जे मॅडम शंकरजीला काम येते हार बनवतात कुठं शिवरात्रामध्ये त्या फुलांचे हार सुद्धा बनवतात. आणि आमचे जे आदिवासीचे देव आहे ते याच्यावरच राहतात. आदिवासीचं जीवन आहे. सफारी बंद राहते पूर्ण, कारण की हे कसे मातीचे रस्ते आहेत आणि पूर्ण काही कारणास्तव जे ते बल्लारच्या पावसाळ्यात रेंजमध्ये का पण बंद राहते सफारी. मॅडम जे आपले रोड आहे ना ते खराब होतात, त्याच्यामुळे चिखल वगैरे होतात, त्याच्यामुळे गाडी फसवू शकते, त्याच्यामुळे नाही का पावसाळ्यात बंद राहते सफारी. बाकी ऑल सीझन चालू असते. हो हे मॅडम. या रोडला जास्तीत जास्त काला मेल आणि फिमेल राणी हे दोन्ही पण राहतात. आपल्याकडे 6+ टायगर आहे, राणी फिमेल, इरिना फिमेल, श्रीवल्ली फिमेल आणि लिसा फिमेल, आणि 2 मेल आहे, काला आणि मोगॅम्बो. तर मॅडम काला फिमेल आणि राणी फिमेल या साईडला राहतात. असू शकते की माझी नजर नाही गेली तर तुमची नजर तर जाईलच, म्हणून नाही का थोडं साईडला बघत राहा. काय खूप थंडी आहे. जसं की आता त्या गावामध्ये कामं नव्हती मिळत मॅडम, बरोबर, त्याच्यामुळे हे काम चालू केलं. बरोबर, चालू करण्यात गेलं आहे. आणि सर्व म्हणजे गावामध्ये सर्व घरचं एक व्यक्ती या सफारीमध्ये आहे. अच्छा, प्रत्येक घरातला एक व्यक्ती या सफारीमध्ये रोजगाराला प्रत्येकाला ठेवलेला आहे, म्हणजे प्रत्येक घरातला. आणि लोकसंख्या किती आहे गावची, म्हणजे कारवा गावची तरी किती वस्ती आहे? तरी 250 पर्यंत असेल ना. अच्छा, 70 घरांची वस्ती आहे पूर्ण. कारवा गावामध्ये 70 घरांची वस्ती आहे आणि 250 लोक तरी राहत असतील. आणि त्यांच्या प्रत्येक कुटुंबामधला एक तरी व्यक्ती ह्या जंगल सफारीच्या ह्याच्या खात्यामध्ये कामाला आहे, रोजगारासाठी त्यांना ठेवलेलं आहे. समोरच सनराईज बघा किती सुंदर झालेला आहे, समोरच अगदी आलेला आहे. आणि इथून आपलं चालू झालेलं आहे मोहा मचान. ओरडायचं नाही, हळू बोलायचं. आपण आता 6-7 किलोमीटर जरी आतमध्ये आलेलो असेल पण आपल्याला अजून काहीच बघायला नाही मिळालेलं आहे. असं झालंय कधी काहीतरी बघायला मिळू दे. आता हे जंगलात प्राणी राहत आहेत तर त्यांना पाण्याची व्यवस्था कुठे आहे, म्हणजे जर त्यांना पाणी प्यायचं असेल? जे तालाब आहे मॅडम, जसं की मोहा मचान म्हटलं गेलं, मचान पण आहे आणि तालाब पण आहे. इथे समरमध्ये इथे प्राण्यांना पाण्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे. पहिल्यापासून आहे का? काही नॅचरल आहे आपल्याकडे आणि काही बनवलेले आहे. आम्ही सगळीकडे बघत चाललो होतो की आम्हाला काही दिसते का, कुठे काही ॲनिमल्स आहेत का. तर अचानक इतकी गाडी फास्ट झाली की आम्हाला वाटलं आमच्या गाडीच्या पाठीमागे वाघच लागलं की काय. भाऊंनी सुद्धा मागे वळून पाहिलं तर त्यांनाही असंच वाटलं की गाडीच्या मागे वाघ आला आहे की काय. आणि त्यांना मग अचानक फोन आला होता की इरिना वाघाची फिमेल दिसलेली आहे आणि तेच बघण्यासाठी इतकी गाडी फास्ट घेतली पण आम्हाला नाही बघायला मिळाली, कारण ती तिथून गेलेली होती. आणि त्यानंतर त्यांनी सगळ्या गाड्या ती पाणी प्यायला त्या तलावावर येईल म्हणून सगळ्या गाड्या तिकडेच बघायला मिळाले होते. मला तलावावर नाही निघाल आणि इरिना बघायला मिळाली होती. आणि ते जर बघायला मिळालं तर अर्धा तास ते चालतात, त्याच्यामुळे बघायला मिळतात. आणि सगळ्यांना एकच आस लागलेली आहे की काहीतरी बघायला मिळू दे. इरिना दिसणार आहे बहुतेक आपल्याला. आपण पुढे चाललेलो आहोत, एक काम कर, आता आपल्याला काय बघायला मिळणार आहे. साईडला खूप एक्सायटेड सुद्धा लावून दिली असती गाडी, आपल्याला नशीब साथ देत आहे का, जाऊ दिलं असतं सफारीला आलेलो आहोत, आपल्याला काय दिसतंय का बघण्यासाठी. हे काय? कोंबडी कोंबडा होता. रानटी कोंबडा गेला इकडे, गेला तो गेलेली होती म्हणून ते पाठीमागे थांबले. पण बाकीच्या सगळ्या गाड्या इथे आलेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. कारण की ती कदाचित ह्या तलावावर पाणी पिण्यासाठी येऊ शकते म्हणून सगळेजण इथे येऊन थांबलेले आहेत. आणि इथे सुद्धा हा तलाव आहे, समोर छान असा सनराईज सुद्धा आहे. समोर घेतला तर पटकन बघायला. कॅमेरा खूप घाबरलेली मी.
तू पण घाबरली ना? अर्धा तास व्हायला आला, अर्धा तास ते म्हणजे अर्धा तासच झाला. आम्ही इथे उभे आहेत, सगळ्या गाड्या इथे लागलेल्या आहेत कारण तिथे दिसल्यामुळे ती इथे पाणी प्यायला येण्याची शक्यता आहे म्हणून. पर्सनल पण अजूनपर्यंत तरी ती इकडे आलेली नाहीये आणि सगळेजण आस लावून बसलेले आहेत. आम्हाला बघायला मिळेल, आम्हाला बघायला मिळेल. गोंगाट करतात सगळेजण, म्हणतात शांत बसा. लावरी आहे का ती? हे पक्षी खाली. टिटवी आहे. हा टिटवी आहे. इवे कोणता टिटवी. टिटवी. ग्रीन बीटर आहे. ग्रीन बीटर. आणि तो वरचा जो काळावाला आहे तो ब्लॅक ड्रॅगो. खालच्या ह्याच्यावर बघा, हा ग्रीन बीटर आहे आणि वरचा ब्लॅक ड्रॅगो. ब्लॅक ड्रॅगो. इरिनाचे आहे. आपण भेरा तलावावर थांबलो होतो बराच वेळ, पण आपल्याला काही बघायला मिळाले नाही इरिना. मग आपण सगळ्या गाड्या इकडे आलेल्या आहेत आणि इथे एक ड्रायव्हर काका आहेत, ते ना चहा प्रोव्हाइड करतात, पण ते पेएबल आहे. आणि इथे एक वॉशरूम सुद्धा आहे, म्हणजे कोणाला जर वॉशरूम वगैरे आली असेल तर वॉशरूमला जाऊ शकता. गाडी का पळ, आम्हाला गाडीच्या मागे. हा, आणि गाडी एवढी पळवली की आम्हाला असं वाटलं की गाडीच्या मागे वाघ आलाय की काय, म्हणून एवढी गाडी पळवली आणि आम्ही सुद्धा इतके घाबरलो होतो. पण खरं तर त्यांना मेसेज आलेला की तिथे टायगर दिसलेला होता त्यांना, म्हणून बघण्यासाठी ते गाडी पळवत होते. पण आमचा वेगळा समज झाला आणि आम्ही एवढे घाबरलेलो खूप. आणि इकडे प्रत्येक ठिकाणी ना त्यांनी बोरवेल सुद्धा लावलेली आहे. चहा सुद्धा टेस्टी आहे. इथून तुम्हाला थोडासा व्हॉइस चेंज वाटेल कारण माईक डिस्कनेक्ट झाला होता, पण हा ताडोबाचा जो एक्सपिरियन्स होता तो खूप फ्रेश आणि रिअल होता. जंगलामध्ये आतमध्ये गेल्यावर इतकी शांतता जाणवत होती. गाडीत बसून आजूबाजूला बघत होतो तेव्हा फक्त छान असा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. प्रत्येक मिनिटला अशी एक्साइटमेंट वाढत होती कारण की कधी कुठून काय दिसेल हे सांगता येत नव्हतं. आम्हाला पावलांचे ठसेसुद्धा पुढे गेल्यानंतर बघायला मिळाले, ते सुद्धा आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. ते पाहून असं वाटत होते की जंगल खूप अलाईव्ह आहे. ताडोबा हा फक्त टायगरसाठीच प्रसिद्ध नाही आहे, तर इथे डिअर, बर्ड्स, लंगूर, निलगाय सगळे पाहायला मिळतात. पण आज आम्हाला काहीच बघायला जास्त मिळालेलं नव्हतं. इथे बघा, इथे तुम्हाला पावलं दिसतील बघण्यासाठी. आणि इतकं म्हणजे मोठं जंगल आहे, तर कोणाच्या नशिबात असेल, कोणाचं लक असेल तर त्यांना नक्की बघायला मिळतील. इथे आम्हाला ना निलगाय बघायला मिळाली होती, पण आम्ही असं बोट दाखवल्यामुळे ती पटकन अशी पुढे निघून गेली, त्यामुळे आम्हाला तिला कॅप्चरच नाही करता आलं. पण हा एक्सपिरियन्स खूप छान होता आमचा. तर जंगल सफारी आपली खूप छान झालेली आहे आणि सकाळी सफारी स्टार्ट झाली होती. खूप फ्रेशनेस वाटत होता आणि खूप पॉझिटिव्हिटीने आम्ही आतमध्ये गेलो होतो की छान अशी आपली ॲन्युअल सफारी सुद्धा होईल, बघायला काही मिळेल. पण नाही बघायला मिळाली. आम्ही म्हणजे आमच्या आधी सुद्धा जे लोक आले होते, बरेचसे लोक आलेत, सुट्ट्या पडलेल्या आहेत, त्यामुळे एका फॅमिलीचे तर 4 अटेम्प्ट झालेत, तरी पण त्यांना काही बघायला नाही मिळाले. ज्याचा लक असतो त्याला बघायला मिळतं. आणि हा जो पूर्ण व्याघ्र प्रकल्प आहे हा 4,500 एकरमध्ये आहे आणि प्रत्येक वेगवेगळे गेट आहेत 100-100 एकरवरती. त्याच्यामुळे कोणाला म्हणजे तिकडे सुद्धा फिरणारे आलेले आहेत, कोणाच्या नशिबात असेल त्यांना बघायला मिळालं असेल. ज्यांना नाही मिळालंय ते थोडेसे नाराज झालेत, पण आम्ही परत सुद्धा येण्याचा इकडे प्लॅन करणार आहोत कारण की खूप मजा आली फिरताना. त्यामुळे असं वाटलं की पुन्हा एकदा येऊ, तेव्हा तरी आम्हाला वाघ बघायला मिळेल आणि तेव्हा सुद्धा आम्ही असेच पॉझिटिव्हिटीने येऊ. आम्हाला वाघ जे आमच्या आधी एक गाडी होती त्यांना वाघाचे पाय दिसले आणि म्हणून आम्ही तिकडे एक तलाव आहे तिकडे सुद्धा गेलो की तिथे पाणी पिण्यासाठी येईल म्हणून. बराच वेळ तिकडे थांबलो पण नाही आले. पण आम्हाला वाघ नाही दिसला, पण वाघाच्या पायाचे ठसे आम्हाला दिसले. पुढे आल्यानंतर आम्हाला नीलगाय सुद्धा दिसली आणि तिला कॅप्चर करण्याच्या ती 3 सेकंदमध्ये निघून गेली, त्याच्यामुळे आम्हाला तिला कॅप्चरच करायला नाही मिळालं. पण सॅटिस्फाईड झालं की एकतरी ॲनिमल आम्हाला बघायला मिळालं. छोटे छोटे 2-3 पक्षी सुद्धा आम्हाला बघायला मिळाले, ते सुद्धा आम्ही व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत, ते तुम्ही बघितलेच असेल. आणि तुम्हाला पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा आणि असंच आपले व्लॉग पुढे येत राहणार आहेत, ते बघायला विसरू नका. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटूया पुन्हा व्लॉगमध्ये. बाय.